नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत असा चकलीचा एक स्नॅक्स बनवणार आहोत. म्हणजे चकलीसारखीच टेस्ट असणारा स्नॅक्स तयार करणार आहोत. चला तर कमी खर्चात आणि कमी झंझटमध्ये आपण असा हा स्नॅक्स कसा बनवायचा, जो मुलांना मधल्या वेळेत कुरकुरीत खाण्यासाठी असा पदार्थ कसा बनवायचा ते पाहूया. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं एक भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये मी 3 वाट्या इथं पीठ घेतलेलं आहे. हे जे पीठ आहे ते फक्त नॉर्मल आपले जे तांदूळ असतात ते तांदूळ मी इथं अर्धा किलो प्रमाणामध्ये पीठ तयार केलेलं आहे. म्हणजे अर्धा किलो तांदूळ आणि फक्त 50 ग्रॅम इथं डाळीचं पीठ वापरलेलं आहे आणि हे दोन्ही मिक्स करून हे पीठ घेतलेलं आहे. चला तर यामध्ये आपण जे काही पदार्थ वापरलेले आहेत ते भाजलेले, म्हणजे भाजणी वगैरे काहीही केलेलं नाही. आता यामध्ये मी जे काही टाकलेलं आहे म्हणजे तूप टाकलेलं आहे. अगदी 2 ते 3 चमचे फक्त तूप मी वितळवून घेतलेलं आहे, कारण थंडीचे दिवस आहेत. तूप घट्टसर झालेलं असतं म्हणून मी फक्त तूप वितळवून घेतलेलं आहे. कुठलंही तेलाचं मोहन किंवा तुपाचं मोहन वगैरे घातलेलं नाही, तुम्ही पाहू शकता. चला तर काय करायचं, यामध्ये 1 चमचा ओवा टाकायचा. 2 चमचे आपण इथं टाकणार आहोत तीळ टाकणार आहोत आणि तीळ मात्र भरपूर प्रमाणात टाकायचे, कारण तिळाचे पदार्थ खूप खुसखुशीत आणि छान लागतात. त्यानंतर जिरं एक अर्धा चमचा टाकलेला आहे आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. बघा, मी हिरवी मिरची जी आहे ती अगदी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. म्हणजे काय, आपण लाल तिखट इथं वापरायचं नाही. आता त्यानंतर मी आमचूर पूड टाकणार आहे, कारण आमचूर पूड जी आहे त्यामुळे भन्नाट अशी टेस्ट येणार आहे, त्यामुळे मी आमचूर टाकलेला आहे. चला तर त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे. बघा, हे सगळे मसाले त्या पिठामध्ये पूर्ण मिक्स होतील असं चोळून पूर्ण आपल्याला हे मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मी ग्लासमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे. गरम म्हणजे अगदी नॉर्मल पाणी, म्हणजे कोमट पाणी म्हणतो आपण, तसं घेतलं तरी देखील चालू शकतो. पण थंड पाण्याचा वापर करायचा नाही. फक्त काय करायचं, गरम पाणी करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करायचं आणि एक मस्त आणि सैलसर असा आपण हा गोळा तयार करून घ्यायचा. बघा, मी इथं चमचाचा वापर का करत आहे, कारण पाणी थोडंसं गरम आहे, त्यामुळे चमचाचा वापर करत आहे. आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी, आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही. एकदम पाणी ओतलं की जास्त पीठ पातळ होतं. लक्षात ठेवा, हे पीठ सैलसर ठेवा, अगदीच घट्टसर करू नका. फक्त काय करायचं, एकदम सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं. इथं पिठाचा गोळा आपण पूर्ण मळून घेतलेला आहे. थोडंसं हाताला तेल लावून घ्या आणि एकजीव करून त्याच्यावरती एक झाकण ठेवून द्या. चला तर इथं आपण घेतलेला आहे चकलीचा साचा घेतलेला आहे. म्हणजे या साच्यामध्ये फार चकत्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. त्यातला आपल्याला जो चकती वापरायची आहे ती म्हणजे शेवची चकती वापरायची आहे आपल्याला. म्हणजे जी अगदी मोठी साईज असते ती घ्यायची आपण. आणि त्यानंतर हा आपला साचा इथं तयार करून घ्यायचा आहे. आता लगेचच आपण ह्याला काही भिजायला वगैरे ठेवायचं नाही, कुठलंही पीठ भिजायला ठेवायचं नाही. जो आपण चकलीचा स्नॅक्स बनवणार असेल तर पीठ भिजत ठेवायचं नाही. तर एक गोळा मी काढून घेतलेला आहे, एक थोडं गोळा उरलेलं मी झाकून ठेवलेला आहे. आता काय करायचं, थोडंसं मर्दून घेऊया, कारण पीठ अगदी कोमट असायला हवं, हे मात्र लक्षात ठेवा. थोडंसं मी मर्दून घेतलेलं आहे आणि छान असा गोळा तयार करून लगेचच आपण हे काय करायचं आहे, साच्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं तेल लावून घ्या साच्याला आणि गोळ्यालाही थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे पडताना बरोबर आणि व्यवस्थित पडेल. चला तर असा हा आपण स्नॅक्स मस्त असा बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवते जशी आपण चकली बनवतो. चकली बनवताना जसं साचा आपण फिरवतो तसंच सेम इथं पद्धत आहे. फक्त काय करायचं, ताटा वगैरे मध्ये ते घेऊ नका, कारण ताटाला वगैरे चिकटू शकतं. लाकडी तुमच्याकडे पाट असेल किंवा मग पॅड असेल तर ते देखील तुम्ही लाकडी पॅड वापरू शकता आणि इथं असं हे पाडून घेऊ शकता किंवा कागदावर देखील पाडू शकता. पण ताटावरती पाडू नका, ताटाला ते चिकटून बसू शकतं. आपण हा झटपट स्नॅक बनवतोय त्यामुळं आपण अशी ही प्रोसिजर करायची आहे. चला तर इथं आपण असे या पद्धतीने साच्यामध्ये घालून असा हा छान असा, जशी चकली आपण पाडतो तसंच सेम हे स्नॅक्स पाडून घ्यायचे आहेत. जास्त वेळेस हे जे स्नॅक्स आहे ते पाडून ठेवायचं नाही, कारण लगेचच आपण हे तळायला घ्यायचे आहेत, लगेचच तळायचे आहेत. जेवढे तळणार आहोत तेवढेच पाडून घ्यायचे आहेत. तळून झाले की दुसरी स्टेप आपण पाडून घ्यायची आहे. चला तर इथे तेल गरम झालेलं आहे. तेल सर्वप्रथम पूर्ण गरम करून घ्यायचं कडकडीत आणि थोडासा गॅस बारीक करायचा आणि नंतरच आपण हे स्नॅक्स सोडायचे आहेत. लक्षात ठेवा, अगदी मोठा गॅस करून हे स्नॅक्स टाकू नका, कारण
काय होईल, स्नॅक्स पूर्ण काय होतात, तेलामध्ये सुटू शकतात आणि भाजले जाणार नाहीत. पूर्ण त्याचा जो काही कलर आहे तो देखील चेंज होऊ शकतो. त्यामुळं एकदमच गॅस मोठा करायचा नाही. सर्वप्रथम पूर्ण तेल तुम्ही कडकडीत गरम करून घेऊन पूर्ण गॅस बारीक करा आणि नंतर स्नॅक्स सोडा. चला तर असं करून आपण मस्त आणि खुसखुशीत खमंग असे हे स्नॅक्स तळून घेऊया आणि सारखंही उलटपालट करायचं नाही. चला तर इथं बघू शकता तुम्ही, तेलात कुठंही स्नॅक्स आपला सुटलेला नाही, म्हणजे पीठ आपलं अगदी व्यवस्थित असं बनलेलं होतं. चला तर तुम्हाला इथे मी दुसऱ्या स्टेपमध्ये देखील असं स्नॅक्स बनवून दाखवते. खूप खुसखुशीत होतात, खमंग होतात आणि जसं आपण चकली बनवतो सेम तसंच आहे. यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही बटर देखील यूज करू शकता आणि बटर टाकला तर तुम्हाला हे जे बटर चकलीच तुम्ही याला म्हणू शकता आणि अतिशय सुंदर लागते. थोडंसं वेगळ्या शेपमध्ये केलं तर मुलं आणखीनच आनंदीनं खातील आणि मधल्या वेळेसाठी तर असा कुरकुरीत आणि खुसखुशीत जर पदार्थ आपल्याला चहाबरोबर असेल तर खाण्याची मजा तर एक वेगळीच असते. तर चला तुम्ही इथं पाहू शकता, सगळे आपले इथं स्नॅक्स बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला यातला एक स्नॅक्स फोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता एका ह्याच्यामध्येच आपलं हे पूर्ण त्याचे म्हणजे इतकंच खुसखुशीत झालेलं आहे. तुम्ही आवाज देखील पाहू शकता. चला तर ही चकलीची एक वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि असा झटपट तयार होणारा स्नॅक्स तुम्ही जरूर बनवा. चला तर तुम्हाला माझे हे जे रेसिपीज आहेत, जे मी काही रेसिपीज अपलोड करते, त्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या.